श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. लवकरच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला सुरुवात होत आहे. बऱ्याच ताईंचे असे प्रश्न असतात की आम्हाला वेळ नाहीये, आम्हाला लहान मुलं आहेत किंवा आम्हाला हे उपवास करण्याची, ही पूजा करण्याची खूप इच्छा आहे, पण जे सांगितलं जातं त्या स्पेसिफिक वेळेमध्ये आम्हाला हे सर्व करणं शक्य नाहीये. तर तुम्हाला मी विविध वेळा सांगेल की त्या वेळेमध्ये आपण ही पूजा आपल्या वेळेनुसार करू शकतो. त्याचबरोबर उपवास कसा करावा, आम्हाला गोळ्या आहेत, टॅबलेट्स आहेत, त्यामुळे उपवास करणं दिवसभर शक्य नाहीये. त्यासाठी काय खावं, काय खाऊ नये, कशा पद्धतीने आपण उपवास करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि अगदी साध्या व सोप्या पद्धतीने पूजा मांडणी सुद्धा अशीच असावी किंवा तशीच असावी असं काहीही नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. इव्हन तुम्ही आता आज तुम्ही व्हिडिओ बघताय किंवा तुम्ही कधीही व्हिडिओ बघताय तर गुरुवारच्या दिवशी अगदी तुम्हाला काही बघण्याची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही तुमच्या स्वतःने पूजा मांडणी आहे ती करू शकाल. कारण एकीकडे आपण बघतोय, एकीकडे मांडतोय, मग आपलं कशातच लक्ष नाही असं होऊन जातं. तर असं तुमचं अजिबात जम्बलिंग होणार नाही. एवढ्या साध्या पद्धतीने सांगणार आहे. तर सर्वात अगोदर यंदा 2023 मध्ये मार्गशीर्षचे जे गुरुवार आहेत ते 5 आलेले आहेत. तर आपल्याला पहिल्या गुरुवारी, तुम्ही या अगोदर पासून मार्गशीर्ष मधील गुरुवार करत असाल किंवा तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल तरीही पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे की मार्गशीर्ष महिन्यातील हे 5 गुरुवार माझ्या या इच्छेसाठी किंवा मी फक्त सेवेसाठी करत आहे. संकल्प घेऊन आपल्याला किती गुरुवार आले आहेत आणि कशासाठी करत आहोत हे सांगायचं आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून गुरुवारची सुरुवात जी आहे ती आपल्याला करायची आहे. आता प्रश्न येतो तो म्हणजे मांडणीचा. तुमच्याकडे जागा आहे तर तुम्ही कशा पद्धतीने मांडणी करू शकता हे सांगते. आणि तुमच्याकडे जागा नाहीये, एकच रूम आहे किंवा लहान मुलं आहेत, मांडणी ठेवू शकत नाही, तर अशा वेळेला काय करू शकता हेही तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला आपण जर तुमच्याकडे जागा असेल तर कशा पद्धतीने करू शकतो हे बघूया. एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. जिथे कुठे मोकळी जागा आहे तिथे ठेवायचा आहे आणि त्या पाटाखाली किंवा चौरंगाखाली फरशीवर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. किंवा ही महालक्ष्मीची पूजा आहे तर तुम्ही अष्टकमलदल काढू शकता आणि त्यावर हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यावर हा पाट ठेवायचा, पाटावर एखादं कापड अंथरायचं आहे किंवा चौरंग असेल तर चौरंगावर कापड अंथरायचं आहे. मध्यभागी एक तांदूळाची रास ठेवायची आहे. त्याच्यावर आपल्याला कलश मांडणी करायची आहे. स्टीलचा तांब्या असू द्यात किंवा तांब्याचा तांब्या असू द्यात, तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावर समोरच्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे आणि 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत कुंकवाने. तो कलश, त्या तांदूळाची जी रास आहे त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि त्याच्यावर ठेवायचं आहे. त्या कलशामध्ये पाणी भरायचं आहे. त्या कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, एखादं फूल, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे. ही महालक्ष्मीची पूजा आहे तर तुम्ही यामध्ये एखादा कमळगट्ट्याचा मणी सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर एक पाणीदार नारळ आपल्याला आणायचं आहे आणि ते याच्यावर ठेवायचं आहे. तुम्हाला जर अवेलेबल झालं किंवा तुमच्याकडे असतील तर आंब्याचे डहाळे म्हणजे 5 पानं किंवा नागवेलीची 5 पानं या तांब्यावर तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यावर आपण नारळ ठेवून हा कलश स्थापना आपण करू शकतो. तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची फोटो असेल, भगवान विष्णू, माता लक्ष्मी दोघांचा फोटो असेल तर या कलशाच्या मागे मध्यभागी भिंतीला टेकवून तुम्ही ठेवू शकता. आणि तो जर नसेल तर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पुस्तिका मिळते. एक पुस्तक असतं बघा कथेचं, तर ते पुस्तकच अगदी तुम्ही ठेवलं तरीही चालेल, कारण त्याच्यावर माता लक्ष्मीचा फोटो असतो. तो ठेवला तरीही चालेल. त्यानंतर आता समोर आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत किंवा 2 आंब्याची पानं घ्यायची आहेत. तुमच्याकडे जर अवेलेबल असतील तर. आणि अवेलेबल नसतील तर काय करायचं, समोर त्या कलशाच्या समोर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला एक सुपारी, गणपती बाप्पा म्हणून त्यांची स्थापना करायची आहे. तुम्हाला जर सुपारी ठेवायची नसेल तर आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा असतात ते आपण त्या तांदूळावर ठेवू शकतो गणपतीची स्थापना म्हणून. त्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल, चांदीची असू द्यात, देवघरातील असू द्यात किंवा तुमच्याकडे चांदीचा माता लक्ष्मीचं त्याच्यावरती माता लक्ष्मी, गणपती बाप्पा, सरस्वती मातेचा असा चांदीचा सिक्का असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता. किंवा आपल्या देवघरामध्ये जी पोटली असते कवड्यांची किंवा प्लेटमध्ये आपण कवड्या वगैरे ठेवलेल्या असतील तर त्या सुद्धा आपण कलशाच्या समोर ठेवू शकतो. या पद्धतीने साधी सोपी पूजा मांडणी. आणि दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि
अर्थातच माता लक्ष्मीची आपण उपासना करत आहोत तर एक तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे, 5 अगरबत्ती लावायच्या आहेत, कारण माता लक्ष्मीला सुगंध अतिशय प्रिय आहे। माता लक्ष्मीच्या फोटोवर असेल, मूर्तीवर असेल, तुम्ही गुलाबाचं अत्तर वगैरे पण लावू शकता, धूप लावू शकता, म्हणजे जेवढा सुगंध असेल तेवढी माता लक्ष्मी अट्रॅक्ट होते आणि माता लक्ष्मीला सुगंध हा अतिशय प्रिय आहे। तर अशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर गुरुवारची जी पूजा आहे ती करायची आहे। आता तुमच्याकडे जागा नाहीये तर अशा वेळेला आपण काय करू शकतो, अगदी देवघराच्या समोर तुमची जर कुलस्वामिनी, तुमची कुलदेवी महालक्ष्मी माता असेल तर आपल्या देवघरामध्ये जो तुमचा मंगल कलश असतो तो आपण ठेवला तरीही चालेल, कारण तो आपण आपल्या कुलदेवीसाठी, म्हणजे महालक्ष्मी माता तुमची कुलदेवी आहे तर त्यांच्यासाठीच तो कलश आहे तर ठेवू शकता, पण आपली कुलस्वामिनी दुसरी असेल तर तो कलश आपण ठेवायचा नाहीये। आणि बघा, तुमच्याकडे जर पूजा मांडणीसाठी जागाच नसेल तर माझ्याकडे जागा नाहीये किंवा काही कारणाने मला पूजा मांडणी करणं शक्य नाहीये म्हणून मी हे जे गुरुवार आहेत हे व्रतच करायचं नाही का, तर असं अजिबात नाहीये। आपला भाव, आपली भक्ती, आपली श्रद्धा ही कोणत्याही सेवेमध्ये महत्त्वाची असते आणि कोणत्याही देवी देवतांना सजावटीपेक्षाही आपण किती श्रद्धेने, विश्वासाने काय सेवा करतोय हे अतिशय महत्त्वाचं असतं। त्यामुळे देवघरामध्ये जर तुमची कुलस्वामिनी महालक्ष्मी माता असेल आणि तुम्ही कुलदेवीचा मंगल कलश जर तुमच्या देवघरामध्ये स्थापन केलेला असेल तर तो मंगल कलश देवघरामध्ये तुम्ही समोर ठेवू शकता आणि आपल्या देवघरामध्ये महालक्ष्मी मातेचा फोटो असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र काय असेल जे आहे ते तुम्ही देवघरामध्येच, म्हणजे जिथे आहे तिथे, गणपती बाप्पा तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतातच, तर यांची आपल्याला तिथे पूजा करायची आहे, दिवा लावायचा आहे, तेलाचा, तुपाचा, धूप, दीप सगळं दाखवायचं आहे आणि तिथल्या तिथे आपण पूजन करू शकतो, कारण आपला भाव महत्त्वाचा आहे। काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं यासाठी। तर आता पूजा कशी करायची आहे, सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांवर 5 किंवा 11 पळी आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे। ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः मंत्र म्हणून स्वच्छ पुसून सुपारी किंवा गणपती बाप्पा जे तुम्ही ठेवले असतील तांदूळावर ते परत स्वच्छ पुसून त्यांना हळद, कुंकू, दुर्वा, लाल फूल अर्पण करून जागेवर ठेवायचे आहेत, जिथे आपण त्यांना पूजा मांडणी केली होती, स्थान दिलं होतं तिथे। त्यानंतर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आपण अभिषेक करू शकतो, सुरुवातीला पाण्याने, नंतर पंचामृताने। श्रीयंत्रावर अभिषेक करताना तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता किंवा तुम्ही श्री सूक्त म्हटलं तरीही चालेल किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र बोलून तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल। याच पद्धतीने ज्या कवड्या असतील किंवा जो आपला चांदीचा सिक्का असेल त्याला हळद, कुंकू वगैरे आपल्याला लावायचं आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे तर आपण अत्तर लावू शकतो। त्यानंतर माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तो स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचा आहे, त्यांना हळद कुंकू वगैरे लावायचं आहे, फूल, हार जे काही असेल, वस्त्रमाळ, बरेच जण ज्याला कापसाची माळ किंवा गेज माळ म्हणतात ती अर्पण करायची आहे, गुलाबाचा अत्तर लावायचा आहे, त्या कलशाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, कलशाला गेजमाळ, फूल वगैरे सगळं आपल्याला वाहायचं आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला जी आपली जे पुस्तक आहे, मार्गशीर्ष गुरुवारच्या कहाणीचं पुस्तक आहे, त्याच्यामधील कहाणी वाचायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची आहे। या पद्धतीने पूजा करायची आहे। आता तुम्हाला पूजा जी आहे, आपण जर घरी असाल आणि आपल्याला जर वेळ आहे तर ही महालक्ष्मी मातेची जी पूजा आहे ती प्रदोष काळामध्ये केली जाते। प्रदोष काळ म्हणजे काय, जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटं अगोदर आणि 45 मिनिटं नंतर, बऱ्याच वेळेला 1.5 तास अगोदर किंवा 1.5 तास नंतर असंही मानलं जातं। तर त्या वेळेमध्ये आणि आपल्या सोप्या भाषेमध्ये जी दिवे लागणीची वेळ असते त्या वेळेमध्ये जर आपण ही पूजा केली तर खूप उत्तम आहे। पण बऱ्याच ताईंना हे शक्य होणार नाही, तर तुम्ही अगदी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी जरी ही पूजा तुम्ही केलीत तरीही चालेल, काहीही हरकत नाहीये। किंवा ज्या आपल्या आता ताई आहेत की त्यांना प्रदोष काळामध्ये पूजा करायची आहे पण त्यावेळेला पूजा मांडणी करणं शक्य नाहीये, तर अगदी सकाळपासून ते प्रदोष काळापर्यंत तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला जेव्हा शक्य आहे त्यावेळेला तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता आणि प्रदोष काळामध्ये पूजा करू शकता। आता ज्या ताई वगैरे आहेत त्या सकाळी लवकर ऑफिसला जातात आणि संध्याकाळी येतात,
मग अशा ताईंनी सकाळी त्या पूजा वगैरे करून गेल्या तर सकाळी तुम्ही फळाचा किंवा दूध साखरेचा कशाचा तरी नैवेद्य दाखवू शकता आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही जे तुम्हाला जेवण्यासाठी स्वयंपाक करणार आहात, वरण भात भाजी पोळी सात्विक काहीतरी गोड म्हणजे खीर करणार आहात, त्याचा नैवेद्य आपल्याला संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्हाला कथा वाचायची आहे किंवा तुम्ही सकाळी समजा कथा वाचली आहे, तुम्ही आरती जरी केली आहे, मग संध्याकाळी घरी आल्यानंतर नैवेद्य दाखवायचा, त्यानंतर परत एक वेळा आरती करायची आणि त्यानंतर आपल्याला आपला जो उपवास आहे तो सोडायचा आहे। आणि आपण रेग्युलर म्हणजे संध्याकाळी प्रदोषकाळी पूजा करणार आहोत तर आपण काय करायचं की संध्याकाळी आपली पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कथा वाचायची, त्यानंतर जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आरती करून आपला उपवास आपल्याला सोडायचा आहे। आता उपवास कशा पद्धतीने करायचा आहे तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे जे उपवास असतात तर यावर आपण दिवसभर फळ, दूध, चहा, त्यानंतर आपण लस्सी, आईस्क्रीम या ज्या गोष्टी आहेत त्या आपण खाऊ शकतो आणि उपवास करायचा आहे। आणि संध्याकाळी जेव्हा आपली पूजा झाली त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून आरती करून आपल्याला उपवास सोडायचा आहे। आता प्रश्न येतो की तो म्हणजे आम्हाला टॅबलेट्स आहेत किंवा आम्हाला गोळ्या आहेत तर मग आम्ही कसं करू शकतो, तर मी तुम्हाला दोन ऑप्शन सांगते बघा। ज्या वेळेला तुम्हाला गोळ्या वगैरे तुमचे टायमिंग्स आहेत तर अशा वेळेला तुम्ही साबुदाणा वगैरे खाऊ शकता, कारण बघा इथे पण आपला भाव महत्त्वाचा आहे, आपण करतोय ते करण्यासाठी आपली तळमळ आपली श्रद्धा हे महत्त्वाचं आहे। तर यासाठी तुम्ही साबुदाणा वगैरे खाऊ शकता आणि संध्याकाळी सेम आपलं पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता। आणि तिसरं म्हणजे की तुम्हाला न खाल्ल्याशिवाय म्हणजे जमतच नाही, तुम्हाला उपवास करणं शक्यच नाहीये पण तरीही तुम्हाला हे करायचं आहे तर नॉर्मल आपण जसं जेवतो सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही जेवत असाल तसं जेवा, तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता, तुम्ही कथा वाचन करू शकता, नैवेद्य दाखवू शकता, आरती करू शकता, या पद्धतीने तुम्ही करू शकता। कारण शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे की तुम्हाला की मला हे करायचं आहे आणि तुम्ही आपली सेवा श्रद्धेने विश्वासाने केली आहे। कोणतेही देव असं म्हणत नाहीत की तुम्ही उपाशी राहिले किंवा तुम्ही उपवासच धरला म्हणजे मी तुमची सेवा जी आहे ती स्वीकार करेल, असं अजिबात नाहीये। तुम्हाला शक्य होत नसेल उपवास करणं तर तुम्ही करू नका, फक्त पूजा वगैरे केली श्रद्धेने सेवा वगैरे केल्या तरीही चालतील, काही हरकत नाही। आता प्रश्न येतो तो म्हणजे जो आपण नैवेद्य दाखवलेला आहे संध्याकाळी किंवा सकाळी तो काय करायचा आहे, तो हा नैवेद्य तुमच्या आजूबाजूला जर गाय असेल तर तुम्ही गायीला खाण्यासाठी देऊ शकता, पण गाय नसेल तर तो नैवेद्य तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून जेवताना तो ग्रहण करू शकता, तो खाऊ शकता। आता ही पूजा मांडणी कधी उचलायची आहे आणि कशी उचलायची आहे तर पूजा मांडणी आपल्याला दुसऱ्या दिवशी, आज समजा गुरुवार, आज आपण पूजा वगैरे केली तर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला स्नान झाल्यानंतर हळद कुंकू वगैरे व्हायचं, दूध साखरेचा किंवा कशाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा मांडणी जी आहे ती उचलायची आहे। पूजा मांडणी मधील जे नारळ आहे ते पुढच्या सगळ्या आपण गुरुवारसाठी तेच वापरू शकतो, खाली जे तांदूळ आहेत तेच आपण वापरू शकतो, एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या बॅगमध्ये आपण भरून ठेवू शकतो आणि प्रत्येक गुरुवारी तेच आपण वापरू शकतो। आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट राहिली की आपण नैवेद्य पूजा आरती पूजा वगैरे झाल्यावर आपल्याला ओटी सुद्धा महालक्ष्मी मातेची भरायची आहे, ओटी ठेवायची आहे। पण बऱ्याच वेळेला असं बघितलं गेलं आहे की बघा बऱ्याच ताई असं करतात की एकच ओटी प्रत्येक गुरुवारी समोर फक्त ठेवतात, तर असं करायचं नाही, प्रत्येक गुरुवारी वेगवेगळी ओटी जी आहे ती आपल्याला महालक्ष्मी मातेला दाखवायची आहे। आणि आता मग या ओटीचं काय करायचं, तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही अर्पण करू शकता किंवा कोणी सवाष्णी तुम्ही त्या दिवशी हळदी कुंकाला बोलवत असाल तर कोणत्याही एका सवाष्णीला प्रत्येक गुरुवारी तुम्ही ती ओटी देऊ शकता आणि या 5 गुरुवार मधील जी एक ओटी आहे ती तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकता, या पद्धतीने आपण करू शकतो। आणि दुसऱ्या दिवशी आपण जी पूजा उचलल्यानंतर नारळ आपण तेच वापरू शकतो, तांदूळ आपण तेच वापरू शकतो, जे पाणी आहे तुळस सोडून घरातील इतर झाडांना टाकायचं आहे, त्यातील सुपारी 1 रुपयाचं नाणं आपण प्रत्येक गुरुवारी तेच वापरू शकतो। तर या पद्धतीने आणि जे फुलं वगैरे आहेत ते तर निर्माल्य आणि गणपती बाप्पा माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र हे आपण जिथल्या तिथे जागेवर ठेवायचं आहे आणि प्रत्येक गुरुवारी याच पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि उपवास करायचा आहे। श्री स्वामी समर्थ।